सिल्लोड शहरातील शास्त्री कॉलनी येथे 24 वर्षीय विवाहित महिलेचा खून, सासरच्या मंडळीवर खून केल्याचा आरोप। आज दिनांक 17 जानेवारी दुपारी 12 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आरोपी सतीश लक्ष्मण सपकाळ, लक्ष्मण कडुबा सपकाळ, लीलाबाई लक्ष्मण सपकाळ सर्व राहणार शास्त्री कॉलनी यांनी मनीषा सतीश सपकाळ वय 24 वर्ष राहणार शास्त्री कॉलनी सदरील महिला ही गर्भवती असताना सुद्धा सदरील महिलेला मारहाण करून व हुंड्याच्या मागणीसाठी सदरील विवाहित महिलेचा खून केल्याची तक्रार तिच्या नातलगाने सिल्लोड शहर पोलिसांना दिली आहे। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक जाधव हे सदरील घटनेचा तपास करीत असल्याची माहिती सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिली आहे। कुठं राहतात? सिल्लोडमध्ये कुठं असतात? शास्त्री कॉलनीत राहायचे। अच्छा, शास्त्री कॉलनीत राहायचे, त्याला आरोपी झालीच पाहिजे। काय झालं होतं? मुलीसंग काय झालं? मुली संग त्यानं आत्महत्या केली, पोरीची इज्जत लुटून घेतली, जिठीने तिठी पोरीला मारहाण केली, सगळी मारहाण केली त्याने। लक्ष्मण सपकाळ ती सासूरवाड्याचे राहणारे, वतनदार सासूरवाड्याचे राहणारे ती। असे किती आरोपी आहेत? मला काय वाटतं किती आरोपी आहेत? सतीश सपकाळे, त्याला बी फाशीची सजा व्हायला पाहिजे। लीलाबाई सपकाळे, सासऱ्याचे नाव ज्योती भोटकरे, ती तिची ननने तिला याला दिली, सुरंगळीला दिली, तिची बी तक्रार पाहिजे, तिला बी सजाच पाहिजे। ती बी पोरीला झाला आली की लय तंग करत राहा, असंच केलं तसंच केलं चालूच ठेवा जा। त्यानं सासू सासऱ्यानं लेकीचंच ऐकून पोरीची आत्महत्या केली, इज्जत लुटून पोरीची आत्महत्या केली, पण लय जबर आत्महत्या केली पोरीची, लय जबर इज्जत लुटली पोरीची। पोरीच्या अंगावर कपडासुद्धा ठुला नाही त्यानं, असे चावून बोचकून जिठी बोचकून बाचकून पोरीला आम्ही तिथे पाहिलं तर डायरेक्ट पोरीचं सगळंच गळत होतं। त्यानं पोलीस आहे ना, पेस आहे आमच्यासोबत होता, एक पेस आहे मॅडम आमच्यासोबत होती, ती पोरीची मामी सोबत आम्ही त्याच्यासोबत होतो। ती आमच्या डोळ्यानं आम्ही पोरीला सगळं पाहिलं, डायरेक्ट केस पाहिलं किती पोरीचे कपडे आम्ही सावता त्याला उतरवले त्याने, आम्ही पोरगी समधी पाहिली डायरेक्ट। त्याला सजा झालीच पाहिजे, त्याला फाशीची सजा झालीच पाहिजे। त्यानं लय जबर आत्महत्या केली, आमच्या लेकीची लय इज्जत पिले लुटून घेतली। आमची पोरगी डायरेक्ट पिवळं धम्मक सोनं होतं, म्हणजे ओरिजिनल सोनं होतं, खानदानी तर असं कोणीच नव्हतं ना, अशी खानदान नव्हतीच आमची, इकडे बी नव्हती इकडे बी नव्हती।